वर्षानुवर्ष आपण स्वतःचीच टीका केली, परंतु आपलं आयुष्य बदलले नाही. आता स्वतःवर प्रेम करून बघा, सर्वच बदलायला लागेल. आपण स्वतःची टीका करत असतो. मला जमत नाही, मला हे जमणार नाही, मी इतरांपेक्षा चांगली नाही आहे, माझ्याकडून सतत चुका होत असतात, असे काही नकारात्मक आपल्याच विषयीचे वाक्य आपण सतत बोलत असतो. आणि हळूहळू आपलं मनही त्या गोष्टी स्वीकारायला लागतं. परंतु आपण स्वतःची टीका का करत असतो? तर आपल्याला लहानपणापासूनच तुलना करायला शिकवलं जातं. ती किती सुंदर आहे, ती किती हुशार आहे आणि तुला काहीच नीट जमत नाही, अशा वाक्यांमुळे आपण स्वतःचा मोठा टीकाकार बनतो. आपण स्वतःशी, परंतु हे जे टीका करतो आपण, स्वतःची टीका करत असतो, याचे नुकसान काय होते आपल्याला? तर यामुळे आपल्या स्वतःमधील आत्मविश्वास नाहीसा होतो. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण नकार देतो आणि नेहमी आपण लोकांच्या मतांचा विचार करत असतो आणि आपल्या आयुष्यातील आनंदाला आपण गमावून बसतो. आपण स्वतःशी नेहमी वाईट वागत असतो. जर एखादी चूक आपल्या मित्राने केली तर आपण त्याला समजावून सांगतो, परंतु तीच चूक जर आपण केली तर आपण स्वतःला मात्र दोषी ठरवतो. आपण स्वतःशी वाईटही बोलत असतो. तुम्ही कधीतरी निरीक्षण करा की आपण म्हणत असतो की मला हे का जमत नाही, माझ्याकडूनच सतत चुका का होत असतात, मी का सुंदर नाही, मी दिसायला खराब आहे, किंवा मी इतरांपेक्षा चांगली नाही आहे, माझे नशीबच खराब आहे. ह्या नकारात्मक गोष्टी आपण सतत स्वतःविषयीच्याच बोलत असतो. तर आपण स्वतःबद्दल कसे बोलायला पाहिजे? तर दररोज आपण काही गोष्टी स्वतःला सांगायला पाहिजे की मी पण माझे आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगू शकते, माझ्यात पण क्षमता आहे, मी शिकत आहे आणि माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत आहे. अशा काही गोष्टी आपण स्वतःला सांगायला पाहिजे. स्वतःमध्ये बदल हा स्वतःला स्वीकारणे, याच्यामुळे आपल्यामध्ये बदल व्हायला त्याचा उपयोग होतो. जेव्हा आपण स्वतःच्या चुका मान्य करतो, स्वतःच्या चुका आपण स्वीकारायला लागतो, तेव्हा आपल्यातील बदल सुरू होतात. स्वतःवर प्रेम करणारे लोक वेगळं काय करतात? तर स्वतःवर प्रेम करणारे लोक हे त्यांची तुलना इतरांशी करत नाही, स्वतःच्या चुका मान्य करतात, स्वतःला नवीन संधी देतात आणि स्वतःची काळजी घेतात. तर स्वतःची काळजी घेतात म्हणजे नेमकं काय करतात? तर नेटनेटके कपडे घालतात, पुरेशी झोप घेतात, स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करतात, नवीन स्किल शिकत असतात आणि स्वतःला वेळ देतात. स्वतःला माफ करणे गरजेचे असते का? तर अनेक लोक हे त्यांच्या जुन्या चुकांचं ओझं आयुष्यभर मिरवत असतात. जुन्या चुकांना आठवून ते आजचा दिवस खराब करत असतात. परंतु सर्वच व्यक्तींच्या हातून चुका होत असतात. ज्या जुन्या चुका आठवत राहिले तर नवीन आयुष्याला जागा कुठे राहील? आपण जगू शकणार नाही नवीन आयुष्य. एक स्त्री ही स्वतःला नेहमी इतरांपेक्षा मी चांगली नाही आहे असे सांगत होती आणि स्वतःमध्ये नेहमी तिला काहीतरी दोष शोधायची तिची मानसिकता होती. परंतु तिला एक दिवस समजले की जगापेक्षा मी स्वतःची जास्त दुश्मन आहे किंवा स्वतःची मी शत्रू बनली आहे. तेव्हा त्या दिवसापासून तिने स्वतःमध्ये दोष शोधण्यापेक्षा स्वतःला समजून घ्यायला सुरुवात केली.
अशा प्रकारे हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढू लागला. म्हणून आपण स्वतःवर प्रेम करणं शिकलं पाहिजे आणि स्वतःमध्ये चुका शोधण्याऐवजी आपल्या ठीक आहे चूक झाली, स्वतःला माफ करता पण येणं आलं पाहिजे आपल्याला. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर तुम्हाला आयुष्यभर एकाच व्यक्तीसोबत राहायचे आहे आणि ती व्यक्ती तुम्ही स्वतः आहात, तर हा प्रश्न मी तुम्हाला करते, प्लीज मला याचं उत्तर कमेंटमध्ये द्या. ती व्यक्ती तुम्ही स्वतः आहात, तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही आनंदी राहू शकाल का? जगात आपण जेव्हा आयुष्य जगतो तेव्हा लाखो लोक आपल्याला टीका करत असतात, परंतु आपल्याला आपल्या साईडने उभा राहणारी पहिली व्यक्ती आपण स्वतः असले पाहिजे. कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा आपल्या आयुष्यातील जखमा हळूहळू भरायला लागतात. म्हणून वर्षानुवर्ष तुम्ही स्वतःवर टीका केली, परंतु आता तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागा. कदाचित तुमचं आयुष्य सगळंच काही तुम्हाला बदललेलं दिसायला लागेल.